हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू आक्रमक झालेले आहेत आणि येत्या 5 तारखेला विशाल असा मोर्चा देखील काढला जाणार आहे। याबाबत कविमनाचे नेते आणि राजकारणी अभिजित बिचुकले यांची काय भूमिका आहे आणि काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी आपण अभिजित बिचुकलेंकडे आलेलो आहोत। एक अभिनेते देखील आहात, राजकारणी देखील आहात, मराठी भाषेवर तुमचं विशेष प्रेम आहे। हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू आक्रमक झालेले आहेत, तुमची यावर नेमकी काय भूमिका आहे? यावरती प्रतिक्रिया देत असताना एक गोष्ट ठणकावून सांगू इच्छितो की अभिजात दर्जा असलेली माझी माय मराठी, ज्याच्यामध्ये आम्ही शिकलो, पुढे जाऊन आम्हाला ऑप्शनल विषय मिळत गेले, त्याच्यामध्ये 5 वर्ष संस्कृत 100 मार्कांचं शिकलेलं आहोत आम्ही। अशा परिस्थितीमध्ये कटकारस्थान करून जर सरकार मराठीला कुठेतरी पाठीमागं टाकण्याच्या पर्यायानं आणि यूपी बिहारची संस्कृती मुद्दाम लादण्याच्या मनस्थितीमध्ये असेल तर मला यावरती योग्य निर्णय घेऊन सरकारला जाब विचारावा लागेल। पण सरकारनं जर एकदा सगळ्यांना हे मोर्चे आणि ह्या सगळ्या गोष्टी होण्याआधी सरकारनं जर काही खास लोकांना बोलावून अभ्यासक, लेखक, कवी, राजकारणी विविध पक्षांचे त्यांना बोलवून जर एक चर्चासत्र घेतलं आणि त्यातून मार्ग काढला तर मग जे आता राज ठाकरे जेव्हा उद्धव ठाकरे त्याचं जे राजकारण करू इच्छित आहेत असंही दिसतंय एका बाजूनं, त्या गोष्टी नाहीत होणार। का असं वाटतं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या गोष्टीचं राजकारण करतायत? कारण भाषा सगळ्याच तेवढ्या अंगीकारल्या पाहिजेत आपण, असं मला वाटतं। कारण तुम्ही आता फक्त अंगीकारले पाहिजेत पण सक्ती नको असं वाटतं। यस, सक्ती नको, यस। तुम्ही जर काय ऑप्शनल विषय ठेवत असाल, सक्ती एका वेळेला करावीच लागेल। 5वीला सक्ती आहेच, इंग्लिश पहिलीपासून, मराठी आणि हिंदी। आणि हिंदीला ऑप्शन आपण तिथं सक्ती नाही आहे ॲक्च्युली। खरं तिथं आमच्या वेळेला सक्ती नव्हती, आम्हाला संस्कृत होतं। मग आम्हाला असं कुणी धरून नाही नेलं की बाबा तुम्ही संस्कृत शिका म्हणून। मग संस्कृतमध्ये शिकलेला विद्यार्थी अभिजित बिचुकले हा वरती जाणारच, कारण त्याला 3 भाषा येतात, 4 भाषा येतात। आपल्या पुण्यामध्ये काही फ्रेंच, जर्मनसुद्धा आता चालू आहेत, बरोबर आहे। तर आम्ही काही हिंदीच्या विरोधात आहे असं नाही, पण एका विशिष्ट वयामध्ये त्यांना ती सक्ती करा। आणि मगाशीच आपल्या दुसऱ्या पत्रकार बंधूंकडून मला कळालं की कुठलीही एक भाषा घ्या, कुठलीही, म्हणजे काय आमच्या मुलांनी तमिळ घ्यायची का, आमच्या मुलांनी केरळी घ्यायची का, म्हणजे मल्याळम, आमच्या मुलांनी बंगाली घ्यायची का? मग असं जर असेल तर मी प्रश्न करतो, ठीक आहे आम्ही आत्ता हिंदी स्वीकारायला तयार आहे, देवाभाऊंना मी सांगतो यूपीमध्ये तुमची सत्ता आहे, तिथं आमची अभिजात मराठी भाषा इम्प्लिमेंट करा। म्हणजे ज्या ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे त्या त्या राज्यात मराठी सक्तीची करा असं तुमची मागणी? 100%। कारण का, एकतर तिकडचे जे साऊथ इंडियन लोक आहेत ना, ते तर भाषेबद्दल किती हे आहेत माहिती आहे तुम्हाला। जाता जाता सांगतो मी तुम्हाला की सगळे साऊथ इंडियन फिल्म सुपरहिट झाले। ओके, हिंदी आमची राष्ट्रभाषा आहे हे आम्ही मान्य करू, जे काही एक मतानं तिला राष्ट्रभाषा निवडली ती मान्यच आहे, हिंदी आलीच पाहिजे, आम्हाला येते ना। मला तर तेच म्हणायचं होतं, सगळ्यांनाच येते। आणि हिंदी बिग बॉसमध्ये ज्या वेळेला मला बोलवलं गेलं त्यावेळेला मराठी कलाकारांना कुठल्याही अजून तिथं जाण्याचा मान नव्हता, पण तो मला मिळाला। त्यामुळे मला हिंदीवरती कमांड आहे किंवा माझ्या नॉलेजवरती कमांड आहे किंवा सलमान बरोबर कसा खेळ खेळायचा मला माहिती आहे, म्हणून मला तिथं बोलवलं। तिथं ही माणसं जर काही कमी पडत होती तर तरीही ती मराठी आहेत म्हणून कमी नाहीत। महाराष्ट्रातला खरा सुपरस्टार मी आहे आता। हिंदीची सक्ती नसताना देखील आपण सगळे हिंदी बोलतो, मग सक्ती कशाला असं म्हणणं? करेक्ट, सक्ती नको। आणि ते क्लिअर लाईन्स काय आहेत ना, तुमच्या गाईडलाईन्स काय आहेत त्या एकदा क्लिअर सांगा। गाईडलाईन्स कळत नसतील तर मग हे मोर्चे वगैरे निघणार। ओके, माझ्यासारखी माणसंसुद्धा येऊन ठाम भूमिका उद्याच्या सगळ्या स्थित्यंतरानंतर मांडणार। ठाम भूमिका मांडणार म्हणजे तुम्ही 5 तारखेला जो मोर्चा निघणार आहे त्यात सहभागी होत आहे का? मग नाही, मी का सहभागी होऊ? मी तर पहिला माणूस जो की आदित्य ठाकरेला बिनविरोध होऊ नये म्हणून राजकारण सुरू केलेला। तर तसं उद्धव ठाकरेंचं बोलवणं आलं किंवा राज ठाकरेंचं बोलवणं आलं तर मी जाणार। आणि का बोलवणं मला येऊ नये? उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, मराठी माणूस म्हणून सगळे एकत्र आहे असं त्याच्याही पलीकडं मराठी माणूस म्हणून आम्ही सगळे एकत्र आहो। पण हा मराठी शब्द कुठनं आला हे मला कळत नाही। हा जरा तुम्ही मुद्दा माझा बघा नीट। बंगालच्या लोकांना आपण बंगाली म्हणतो,
गुजराती लोकांना आपण गुजराती म्हणतो, मल्याळी लोकांना आपण मल्याळी म्हणतो. मग महाराष्ट्र हा शब्द जर नीट वाचला तर महार हा शब्द जातो कुठं? डायरेक्ट मराठी कुठं आलं? महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रीयन असं पाहिजे होतं. महाराष्ट्रीयन तरी कुठं? तीनच शब्दांचं होतं ना दर वेळेला. बंगालचा बंगाली, गुजरातचा गुजराती, तमिळचा तमिळी. काय काय व्हायला काय पाहिजे? अहो बघा ना तुम्ही, ज्यांना मराठी, आता मराठीवरती मुद्दा चाललायच ना, तर याच्यावरती मोठमोठ्या लोकांनी विचार करावा. महाराष्ट्र, महार कुठे गेला महाराष्ट्रातला? हा ह्याच्यावरती बी होऊ द्या. अहो मोठे विषय आहेत दादा. मग महाराष्ट्रातला ट कसा आहे? असा ट आहे, अर्धा ट. त्याच्यात बी आम्ही म्हणताना म्हणतो मराठी, मोठा ठ कुठनं आणला? आम्ही काय ठोकळे आहोत का? हां, हे समजून घ्या. ह्याच्यावरती सुद्धा होऊ दे सगळं. हां, आता मध्ये तरी भाजपचं कोणतरी म्हटलं इथं की कुणाचं तरी नाव कुठेतरी द्या, त्याच्यावरती मी पडलो नाही. कारण खासदार मेधा कुलकर्णी म्हणले होते की पुणे रेल्वे स्टेशन, त्याच्यावरती माझे मुद्दे येतील. आपला मराठीचा मुद्दा चाललाय आता. एलन मस्कचा मुद्दा तुम्ही घेतला नाही अजून. हां, तो त्या मुद्द्याकडे आपण हळूहळू जाणार आहे. आता तुम्ही तो एक मुद्दा काढला की पहिल्यांदा तुम्ही मराठी शब्द कुठनं आणलाय हे पहिल्यांदा सिद्ध करा, ह्याच्यावरती अभ्यास करा. महार कुठे गेला? अष्ट, महार कुठे गेला त्यातला? या गोष्टी भरपूर आहेत. पण विद्यार्थी वर्गातल्या, विद्यार्थी दशेतल्या आपल्या येणाऱ्या पिढीवरती घातक स्वरूपाचं नियंत्रण नको. बरोबर. आणि जर सरकार मला समजून सांगत असेल की हे नाही असं, हे आम्ही काही पुष्टी करत नाही त्या गोष्टींची किंवा दबाव नाही आहे, तर मी सरकार बरोबर आहे. आणि जर ते दबाव टाकत असतील विद्यार्थी दशेतल्या मनांवरती, तर मी माझे स्वतंत्र निर्णय घ्यायला ठाम आहे. मी कुणाच्याही पक्षामध्ये नाही आहे. जर सरकार सक्ती करणार असेल तर तुमची भूमिका काय असणार? भूमिका बघणार त्यांचे काय, तुमचे जे लॉज, त्यांनी लॉज काय ऐकलेच ना ते बघावं लागेल पहिल्यांदा. डूज अँड डोंट्स काय, एकदम उठून जायचं नाही. सवंग पब्लिसिटीसाठी काही करायचं नसतं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सवंग पब्लिसिटीसाठी करतात हे तुम्ही म्हणताय का? असं तुम्ही कोणाला म्हणताय? मग मी इन जनरली बोललो. असं तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही राज ठाकरेंना, उद्धव ठाकरेंना जाऊन विचारा की ते सवंग पब्लिसिटी करतात का. ॲक्च्युली गोंधळ काय आहे, आता ह्या महाराष्ट्राला आहे ना उद्याचा नेता फक्त डॉक्टर अभिजित बिचुकलेच आहेत. सगळ्यांची वय पहा आणि सगळ्यांचे कट कारस्थानं कारनामे पहा. हे दारू आणि मटणावरती ज्या निवडणुका झाल्या आजपर्यंत अनेक लोकांच्या, पूर्वी काँग्रेस होतं एक हाती, आता भाजप आहे, उद्या डॉक्टर अभिजित बिचुकले असतील. त्यामुळे माझ्याबरोबर तुम्हाला यायचं आहे, मी कुणाबरोबर जात नाही. शिवरायांचा वैचारिक वारस म्हणून राजगादीबरोबर तुम्हाला सगळ्यांना यायचं आहे. आजपर्यंत तुम्ही राजगादीचा गैरवापर केला, छत्रपतींचा गैरवापर केला. आता त्यांचा खरा वंशज आलाय डॉक्टर अभिजित बिचुकले. उदयनराजे शांत असतील, सभ्य आहेच ते. मी फार सभ्य आहे, त्यांच्यापेक्षा सभ्य आहे. पण छत्रपतींच्या नावाचा गैरवापर इथून पुढे मी कुणालाही करून देणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझी आहे. आता तुम्ही बोलताना म्हणला की भविष्यातला राजकारणाचा चेहरा तुम्ही असणार आहे, तशी तयारी पण तुम्ही चालू केली. एलन मस्कला पत्र देखील लिहिले वाटतं. क्या बात आहे, वा. तो मुद्दा असा आहे की एलन मस्कचा आज वाढदिवस आहे आणि ही इज द ग्रेटेस्ट अँड रिचेस्ट पर्सन बिलॉंगिंग टू द एंटरप्रिनर पर्सनॅलिटीज इन द वर्ल्ड. ओके. अंबानी आणि अदानीच्या हाताखालीच नरेंद्र मोदी काम करतात की नाही? हा पैसा कुठने येतो यांच्याकडं? मग मी एलन मस्कला सांगितलेलं आहे, तुझी माझी जर युती होणार असेल तर भारतातल्या पॉलिसीज मी ठरवतो, मला पंतप्रधान व्हायचंच आहे. आणि तुझ्या जागतिक पॉलिसीज तू घेऊन ये आणि माझी देवभूमी, माझी भरतभूमी, माझा भारत देश, त्या देशाचा मी पंतप्रधान होतो, शिवरायांचा वैचारिक वारस. नथिंग इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड, बिकॉज impossible world is always going to say I am possible. So we can make each and everything possible. जर मी आणि एलन मस्क एकत्र आलो तर जग जिंकेन. हा शिवरायांचा वैचारिक वारस जग जिंकेल. हे काय तुमचं लुटूपुटूच असतं. तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर आयडेंटिटी नसतात, कुठल्या तरी गोष्टी करता. अभिजित बिचुकलेला भारताच्या बाहेर आयडेंटिटी आहे. आणि बघा तुम्ही, म्हणजे सगळ्याच नेत्याने अभ्यास करावा. अजितदादा तर खूप चांगला माणूस आहे असं मला वाटतं, कारण राजकारणामध्ये मी विरोधात बोललो, पण दादा मस्त असतात एकदम. खराब माणूस तसा असावा, कुचका नसावा. अजित पवार खरंच कुचके नाही आहेत, काही फालतू गोष्टी करत नाहीत, दमदाटी करत नाहीत, हे मी बघितलं आहे. आणि भाजपमध्ये सगळे टगे टोणगे आहेत आत्ता. एक तर मी आणणार आहे पकडून, त्याचं सगळं बाहेर काढलं ना, त्याच्या
डोळ्यातनं रक्ताचे अश्रू काढणार आहे मी. कोणाच्या? नाव सांगीन वेळ. कुठल्या भागातला नेता तो? अहो आता बघा तर आगे आगे देखील होत आहे क्या. आता तुम्ही जगभर पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे एलोन मस्कच्या सोबतीनं. 100% का नको पोचू. मी माझ्या मनगटावरती भारतात पोचलोय. नाही पोचलो का? मग मी काय पुढं कुठलंच विरोध लावला नाही मी कधीच. मी याचा मुलगा आहे म्हणून मला मतं द्या, मी ह्या घराण्यात जन्माला आलो म्हणून नाही. मी सरळ आलो, तुमच्यासारखाच मी आहे, सुसंस्कृत घरातला आहे. आणि आमचे बाबा श्री बाबा बिचुकलेकर जे होते ते कित्येक राजकीय नेत्यांचे गुरु होते. ती वेळ आल्यावर मी काढीन ना. कोण कुणात माझ्या बाबांच्या आशीर्वादाला कोण महाराष्ट्रातले नेते येत होते. महाराष्ट्रातले म्हणतोय मी, फक्त साताऱ्यातले नव्हे, महाराष्ट्रभरातले कोण येत होते, काय त्यांना मागत होते. त्या घराण्यातला मी आहे. तुम्ही जर नुसतं टिमकं वाजवाल ना, मी याचा मुलगा, मी ह्याची बायको, मी याचा पुतण्या. अभिजित बिचुकले तुमच्या बापांच्या बापाचा पोरगा आहे, तुमच्या गुरूंचा मुलगा आहे मी. आणि स्वतःच्या मनगटावर आलोय. शिवछत्रपतींचं आणि डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घेताना संपूर्ण त्यांचे गुण अंगीकारतो. बडीशेप सुद्धा खात नाही मी, नॉनव्हेज सुद्धा खात नाही मी. मोठं प्लॅनिंग केलेलं दिसतंय. काय टार्गेट आहे आता पुढचं? येणाऱ्या काळामध्ये अभिजित बिचुकले म्हणतील तेच होईल. जे सज्जन असतील, ज्यांना दारू नको आहे, ज्यांना मटणं नको आहे, जे इमानी आहेत, जे स्वाभिमानी आहेत, ते सगळे माझ्याबरोबर येतील. आणि त्यांच्या मुलांचं भविष्य हे माझ्या हातामध्ये असणार आहे. आणि अतिशय सुंदर पद्धतीनं माझं राज्य आणि माझा देश मला मोठा करायचा आहे. बोलता तुम्ही राजकीय तुमची भूमिका असते ती स्पष्ट मांडता. बोलता तुम्ही पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतरणाचा एक विषय मांडला. काय त्याची भूमिका? तो कुणीतरी दुसरे काहीतरी बॅनर लावून काहीतरी झालं ते. आणि मध्यंतरी अनेक घडामोडी पुण्यामध्ये घडल्या. त्यामुळं मी ज्या गोष्टींवरती बोलतो त्या गोष्टींवरती मी बोलतो. त्या गोष्टींवरती बोलायची आत्ता ती वेळ नाही आहे. कारण आत्ता आपला जो वाद सुरू आहे कुठला, मराठी आणि हिंदी, तरी पण एक प्रगल्भ केंद्रित केलेला आहे. प्रगल्भ नेतृत्व म्हणून तुम्हाला काय वाटतं की पुणे रेल्वे स्टेशनला कुणाचं नाव द्यावं? काही लोक म्हणतायत थोरले बाजीराव. एक काम करा, ह्याच्याबद्दल सगळ्यात भारी उत्तर आत्ता केंद्रामध्ये असलेले आमचे मित्र अण्णा मोहोळ, हां, त्यांना विचारा काय आहे ते. आपण त्यांनी बोलल्यानंतर बोलू, त्याच्या आधी मी बोलणार नाही. कारण बोलणारा माणूस तेवढा चांगला असेल ना, तर वसीम अक्रम असेल ना, तरच मी बॅटिंग करतो. मी इथल्या यस वसीम अक्रम, बस संपला विषय. नाहीतर कल्ट्रे आमिरोज हे दोघं बॉलिंग करत असतील तर मी बॅटिंगला उतरतो, नाहीतर मी उतरत नाही. बॉलर बघून बॅटिंग करायची की नाही ठरवतं. नाहीतर काय कुणा पुढे येऊन बॉल पडायचं का? उद्या कुठेतरी काहीतरी झालं आणि तुम्ही कॅमेरा घेऊन मला तेव्हा प्रतिक्रिया विचारता? बिलकुल नाही. मी फक्त बोलणार उद्धव ठाकरे, राज ठाकरे, उदयनराजे, धीरूभाई अंबानी, मुकेश अंबानी, एलन मस्क असे विषय. हा, देवाभाऊ आहेत. देवाभाऊ त्यांचं नशीब चांगलं आहे. हो, अजितदादा एक नंबर माणूस आहे राव. अजितदादांच्या विरोधात तुम्ही निवडणूक लढवली होती. निवडणूक लढणं, मग त्याच वेळेला प्रत्यय येतो ना की बाबा माणूस काय करतोय. कुठंही एक वाईट वक्तव्य नाही, कुठंही घाणेरडा प्रकार नाही. ह्याला राजकीय नेता म्हणतात. आणि दादानी आता बहुजन समाजातले आपले काय म्हणतात त्यांना उपाध्यक्ष केले विधान भवनात. म्हणजे दादा हे सगळ्या जाती धर्मांना घेऊन जातात. हे काही एक राहणार नाहीत कुठं पुढे जाऊन सगळे. आणि मग अभिजित बिचुकले या संपूर्ण राज्याची मोठ बांधणार आहे, हे क्लिअर आहे ना, क्लिअर आहे. तुम्ही बारामतीतनं निवडणूक लढवली विधानसभेची, दादांचा अनुभव आला, दादांबद्दल गोडवे गाताय. शरद पवारांबद्दल काय वाटतं? ते दादांचे दादा आहेत, अजित दादांचे दादा आहेत, माझे नाही आहेत. म्हणून मध्यंतरी मी म्हटलं होतं पवार साहेबांनी जरी मला बोलवलं तर मी त्यांचा कृष्ण व्हायला तयार आहे. एकदा भेटायला गेलता की तुम्ही पवार साहेब? तुम्ही होता की तिथे सगळे, तुम्ही बाईट लावली माझी, बोलणं झालं. आणि त्याच्यानंतर मग मधल्या गोष्टी घडत गेल्या, सुट्ट्या आल्या, बऱ्याच गोष्टी होत असतात रोज. आपण इथं बोलत असतो तरी बॅक ऑफ द माइंड काहीतरी डोक्यात चालू असतं. तर येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकांच्या निवडणुकांना गेला बाजार काही नसला तरी सेलिब्रेट अभिजित बिचुकलेची गरज आहेच लोकांना. आवडता नेता कुठला मग तुमचा? आता दादांना तर दादांचे फॅन झाल्याचं दिसताय तुम्ही. अहो दादांचा माझा पहिला परिचय जो होता तो 2001 साली सुधीर धुमाळ म्हणून आमचे एक ज्येष्ठ सहकारी होते, त्यांचे एकदम निकटवर्तीय, त्यांनी माझा त्यांचा परिचय 2001 साली साताऱ्यात करून दिला होता. आणि तेव्हापासून दादा मला अतिशय चांगल्या पद्धतीने ओळखतात. दादा को पता है ये लड़का चिंगारी,
आगे जाके ये ज्वाला बनेगा और जो ये चिंगारी भड़काएगा मैं उसके साथ रहूँगा. पण अभिजित बिचुकलेंचा आवडता नेता कोण राजकारणातला? नाही आवडता नेता नाही मला वाटत कुणी असं महत्त्वपूर्ण, पण अटलजी एकट्यानी भाजप मोठं केलं. आणि अडवाणी साहेब नरेंद्र मोदींना जाता जाता प्रश्न विचारीन की अडवाणींना पंतप्रधान करायला पाहिजे होतं तुम्ही. नक्कीच आपण पाहतोय की 5 तारखेला जो हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधूंचा मोर्चा होतोय, या मोर्चाला जर ठाकरे बंधूंनी निमंत्रण दिलं तर मी नक्की जाईल, अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती अभिनेते अभिजित बिचुकले यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन विशालसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.